श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आमचं जीवन निश्चिंत कसं आहे आणि निर्भय कसं आहे हेही सांगतात आणि ते का आहे हेही सांगतात. विठाला उपस्थित सर्व भाविक मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये परम पावन आदिशक्ती माता रेणुकीच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक मंडळींच्या उपस्थितीमध्ये जगदंबा तरुण मंडळ, जगदंबा ग्रुप तथा शिवमुद्रा ग्रुप केडगाव देवी यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या 18 ते 19 वर्षापासून संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आणि या वर्षीच्या या उत्सवातील याची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व सन्माननीय उत्सव समिती तथा आमचे आदरणीय भागीनाथजी भाऊ कोतकर यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. मला वाटतं त्यांनी 2-3 वर्षापासून माझ्या संपर्कात ते आहेत. 2 वर्षापूर्वी तारीख बसली नाही, गेल्या वर्षी बसली पण मला वाटतं सप्ताहच झाला नाही. आणि यावर्षी तारखेचा त्यांचा आग्रह आणि सेवाही जमली आणि येणंही घडलं. तुमच्या दर्शनाचा योग आला, तुमच्या दर्शनाचा योग आहे, आदिशक्ती मातेच्या दर्शनाचा योग आहे. आणि ती जशी शक्ती देतील आणि देईल आणि जसे तुम्ही मला प्रेरणा द्याल तसे या अभंगाचं चिंतन करायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. अभंग अत्यंत गोड आहे, तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपली परमार्थातली अवस्था सांगितलेली आहे. खरं तर निर्भय आणि निश्चिंतता ही परमार्थातली एक विशिष्ट उंची आहे की जी मला वाटतं संसारात माणसाला गाठत नाही. निश्चिंतता आणि निर्भयता ही संसारात कधीच आणि कोणाला सापडत नाही. पण ज्या अर्थी यांना सापडली त्या अर्थी संसारातली भाषा नाही आहे, ही परमार्थातली भाषा आहे. ती कशी आहे काय ते आपल्याला पाहायचं आहे. एक सुरुवातीला या अभंगातले 2 शब्द धरून आपल्याला बोलायचं आहे. ते म्हणजे असं की तुमचं आमचं जीवन आणि साधूचं जीवन जर आपण पाहिलं तर आपल्यात खूप अंतर आहे. त्यांच्या आपल्या जीवनात किती अंतर आहे. दृष्टांतानं जर सांगायचं ठरलं तर तुकाराम महाराज म्हणतात जेवढं हिऱ्यात आणि गारगुटीत अंतर आहे तेवढं अंतर आहे, जेवढं तारांगणामध्ये आणि चंद्रात अंतर आहे तेवढं अंतर आहे, जेवढं ताकात आणि लोण्यात अंतर आहे तेवढं अंतर आहे. सगळ्यांना अभंग माहिती आहे. पृथ्वीच्या पोटी हिरा गार गोठी दोहीची संसाठी करू नये. आपलं सुरुवात आहे, दयाची अंगी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागू नये. पृथ्वीच्या पोटी हिरा गार गोठी दोहीची संसाठी करू नये. आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे दोहीशी समान लेखू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन. दोहीशी समान बाजू नये. हा भाग 2 मिनिटं थांबू आपण. तैसे संत आणि काय आहेत, जन आहेत. ते संत हिरे आहेत तर आम्ही गारगोटे आहोत. ते आलांछन चंद्रमा आहेत तर आम्ही चांदणे आहोत. ते मृदू सबाह्य नवनीत आहेत तर तुम्ही आम्ही काय आहोत, पुळचट ताक आहोत. हे दृष्टांताने अंतर आहे. खूप अंतर आपल्याला करता येईल त्यांच्यात आणि आपल्यातलं. पण एक अंतर मला जे आता अभंगाला धरून बोलायचंय तेवढं फक्त मांडायचंय. काय मांडायचंय, त्यांच्यात आणि आमच्यात महत्वाचं अंतर कोणतं आहे. आमच्याकडे जगण्याकरता लागणारं सगळे पण आम्ही समाधानी नाहीत आणि त्यांच्याकडे जगायला लागणारं काहीच नाही तरी ते समाधानी आहेत. विठाला विठाला. माणसाच्या जगायला लागणाऱ्या मूलभूत गरजेचा विचार आपल्याकडे 3 शब्दामध्ये केला जातो. जीवाला काय लागतं, अन्न लागतं, दुसरं वस्त्र लागतं आणि तिसरा निवारा लागतो. अजून एक विचार जर करायचा ठरला तर माणसाच्या ह्या शारीरिक गरजा आहेत तशा काही मानसिक गरजा आहेत. मानसिक गरज एक अजून काय आहे, जीवाला जगण्याकरता मान एक पाहिजे असतो, मान. आणि दुसरं गोष्ट आहे सगळं मिळवण्याकरता धन एक पाहिजे असतं. मग 2 यादी जर करायच्या ठरल्या तर अन्न वस्त्र निवारा, अन्न मान धन, एवढं माणसाला काय लागत असतं, जगायला लागत असतं. मला वाटतं तुकाराम महाराजासारखे साधू आणि आपलं जीवन आपण जर तपासलं तर या दोन्ही तेवढी तफावत आहे. जगायला लागणारं सगळं आमच्याकडे, त्याच्यातलं तुकोबाऱ्याकडे काहीच नाही. प्रमाणाने आणि युक्तीने उदाहरणाने बोलत राहू. पहिलं पाहू अन्न. सांगा बरं आपल्याकडे अन्नाची काही कमतरता आहे का? काहीच कमतरता नाही. 2 वर्ष कामधंदे नव्हते पण उपाशी कोणी मेले का? मी महाराज लोका सगळं विचारतो, उपाशी मेलो का आपण? नाही. अन्नाची मुबलक आहे, अन्न कमी नाही. मला वाटतं अजून वर्षभर जरी लॉकडाऊन पडलं, आता दगड घेऊन लागतील मागं माझ्या,
आपल्याला अन्न कमी पडणार नाही. अन्नाची आपल्याकडे काय आहे, मुबलकता आहे. अहो जाऊ द्या, हे लॉकडाऊन निमित्त सोडून द्या, पण मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय, तुम्ही मोठ्या शहराच्या लगतची माणसं आहात, मी तुम्हाला जाहीर विचारतो, तुमच्यापैकी कोणाच्या कानावर ह्या 15 वर्षात असे एक वाक्य आलंय का? कसं, अमक्या अमक्याच्या बायकोला खायला न भेटल्यामुळे त्याची बायको मेली, आले का? खाऊन खाऊन बऱ्याच जणांच्या मेले असतील, पण खायला न भेटल्यामुळे कोणाची बायको मेली का या 15 वर्षात? नाही. म्हणजे अन्नाची मुबलकता आमच्याकडे आहे. साधू संतांच्या जीवनात स्त्री एकी अन्ना न करिता मेली. तुकाराम महाराजांची एक बायको खायला न भेटल्यामुळे मेली. म्हणजे अन्नाची मुबलकता आमच्या जीवनात आहे, त्यांच्या जीवनात नाही. वस्त्राचं पहा, अन्न वस्त्र आधी तुकोबरायचं पाहू. तुकाराम महाराजांच्या बायकोला एकच साडी होती नेसायला. संत महिपती बाबाने जे तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिलंय त्यातलं हे प्रकरण हाताळा, वाचा, की तुकाराम महाराजाच्या मंडळीला एकच साडी होती, ती 30 धुवायच्या, वाळवायच्या आणि 30 साडी घालायच्या. मी तुम्हाला कोणाच्या बायकोला सांगतोय, ज्यांच्या 5 अभंगावर आमचे बंगले त्यांच्या बायकोचं सांगतोय. ज्यांच्या 5 अभंगावर आम्ही 20-20, 25-25 लाखाच्या गाड्या घेऊन फिरतोय, त्या तुकोबराचा संसार तुम्हाला सांगतोय. त्यांच्या बायकोला नेसायला एकच साडी होती, एकच. म्हणजे वस्त्राची मुबलकता त्यांच्या जीवनात दिसून येत नाही. आपल्या जीवनात कपड्याच्या बाबतीत महाराज, मी जुन्या काळात असं ऐकलं की 3 भावात 1 शर्ट असायचं. आता प्रत्येकाने आपापले मोजा किती आहेत. मी तुमचं काहीच बोललेलो नाही, मी आता ह्यांचं चाललंय, अजून तुमचं नाही चाललेलं. कितीत आपल्याकडे शर्ट आहेत, आहे मोजमाप 10-15 तर नक्कीच. एवढी मुबलकता आमच्याकडे वस्त्राची. आता तुमच्याकडे बघतो, कमी तुमच्याकडे साड्याची. खरं सांगा, कपाट उघडलं की अंगावर पडतात का नाही? असं कपाट उघडलं की साड्या काय होतात, अंगावर पडतात. काय काय मात्या मावल्या जो कपाटी नाहीत महाराज, असे संदूक आहेत, ते एकदा जर उघडलं तर झाकणच लागत नाही. त्या झाकणावर बसतात तेव्हा कोंडा लागतो. एवढ्या म्हणजे ह्या जर गेल्या, वारीला म्हणायचं होतं मला, तुम्ही लगेच वर नका घालू. ह्या जर ज्ञानोबराच्या सोहळ्यात वारीला गेल्या तर 18 दिवसात 36 साड्या जरी बदलायच्या ठरवल्या तरी एवढ्या साड्या आहेत. चला, अन्नाची मुबलकता आहे, वस्त्राची मुबलकता आहे. अन्न, वस्त्र, निवारा, प्रत्येकाला राहायला घर आहे. तुकोबरायचं घर पहा. अक्षयी साचार केले सायासानी घर. इकडे पहा. अक्षयी साचार केले सायासानी घर, एरंडासी हार दुजा भार न सहाती. एक वतीचं त्यांचं घर आहे, निवाराही नाही. परत दुसरी यादी आपण केली होती अन्न मान धनाची. त्या यादीतून पाहू. अन्न हा मुद्दा झालाय आपला, मानाचा विचार करू, धनाचा विचार करू. एक आहे, आमच्या जवळ प्रारब्धानुसार कोणाकडे 10 असतील तर कोणाकडे 20 असतील, पण अन्न धन नाही असा कोण आहे? एवढ्या मंडपात विचारतो, कोणाजवळ पैसा नाही? आता मी सोडलो तर नाही, कीर्तन सुटलेलं नाही अजून. प्रत्येकाजवळ धन आहे. फरक फक्त एवढा आहे, कोणाकडे लक्षात आहे आणि कोणाच्या लक्षात आहे आणि कोणाचे कोटी आहेत. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, प्रारब्धानुसार धन आहे. मान आहे की नाही आम्हाला संसारात? संसारात सुद्धा मान आहे आम्हाला. कोण म्हणतं संसारात मान नाही? संसारात मान आहे. मी कधी कधी ते सांगत असतो की ते लग्न मंडपातले मान पहा बघा. लग्नामध्ये नवरदेव नवरीच्या पाठीमागे एक माणूस उभा असतो. कोण असतो तो? कोणाचा? माझा का चौबदाराचा? नवरदेव नवरीचा मामा असतो. नवरीचा मामा नवरदेवाच्या मागे आणि नवरदेवाच्या मागे नवरा आपलं मामा नवरीच्या मागे. असं काय असतं का? नाही. नवरीचा मामा नवरीच्या मागे, नवरदेवाचा मामा नवरदेवाच्या मागे असतो. म्हणजे तिथं उभा राहण्याचा मान कोणाचा आहे? मामाला सुद्धा काय आहे? मान आहे. बरं, त्या मामाची कॅटेगरी काय असते? बऱ्याच लग्न मंडपात मी पाहिलंय,
तो मामा गटारातून उचलून हिसळून उभा करावा लागतो. पण तसल्याही मामाला काय आहे संसारात? मान आहे. पहा, मान आहे. त्यानंतर ते लग्न लागायच्या आधी त्याला परण्या म्हणतात, काही भागात शेवंती म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही. परण्या, नवरदेव परण्या निघत असतो नाही का, ते घोड्यावर गाढवाला बसून, नाही कसं गाढवावर कसं महाराज ते घोड्याला नाही, घोड्यावर नवरदेवाला, ते काय मला कधी कधी आठवत नाही शब्द, बाकी काय होत नाही. घोड्यावर बसून त्या आपलं काय हो नवरदेवाला, ते काय होतं कधी कधी माझ्या तोंडातून खरं निघूनच जातं, काय करू आता त्याला त्याला बसून नेलं जातं. आणि मग तो मारुतीच्या मंदिरात जातो, त्याची काय पूजा व्हायची ती होते. आणि तो जेव्हा परत लग्न मंडपात येतो तेव्हा त्याला ओवाळायला एक बाई पुढे जाते. ती कोण असते? मावळण असते, आत्या असते. म्हणजे तो ओवाळायचा मान कोणाला? म्हणजे आत्याला मान आहे की नाही? काय बरं, त्या आत्याची कॅटेगरी काय असते? बऱ्याच आत्यांची 100 रुपयाची समय आणते, 1,500च्या लुगड्याची वाट बघती. पण तसल्या आत्याला काय आहे? मान आहे. मला हे मान पटवून द्यायचा आहे सगळ्यांना. त्या लग्न मंडपामध्ये बूट चोरायचा मान एका चोट्टीला असतो बघा. आपला ते मेवणीला काय असतो? मान आहे. नवरदेवाचा कान पकडायचा मेवण्याला काय आहे? मान आहे. नवरदेव जेव्हा नवरी नवऱ्याच्या घरी पहिल्यांदा जाते त्यांचा रस्ता अडवायचा सुद्धा काय आहे? मान आहे. सांगा बरं, संसारात मान कस काय नाही? संसारात मान सुद्धा आहे. प्रारब्धानुसार पुढे अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. मान आहे, अन्न आहे, मान आहे. तुकोबारायला गावात मान नव्हता, घरातही मान नव्हता. कोपला पाटील गावीचे हे लोक, गावात मान नाही, घरातही मान नाही. घरी बाईल म्हणे कोटे व्याली रांड, बरे होते षंढ मरता तरी. घरातही मान नाही, गावातही मान नाही. आणि धनाच्या बाबतीत तर सोडून द्या, तुकोबाराकडे धनही नाही. संपले माझं पहिला टप्पा. जगण्याकरता लागणाऱ्या सगळ्या संपन्नतेची संपन्नता, माफ करा, सगळ्या वस्तूची संपन्नता आमच्याकडे आहे. आणि याच्यातलं साधू संतांकडे काहीच नाही. पण परिणाम पहा, अशा संपन्न संसारात सुद्धा आमचं जीवन दुःखी आहे. आणि तशा फाटक्या संसारात सुद्धा ते मात्र सुखी आहेत. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, 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 सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर, आनंदे निर्भर डुलत सो, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व. हे आनंदे निर्भर, आनंदे निर्भर डुलत सो, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो. महाराज म्हणतात एकांगी सुखी नाहीत आम्ही, सर्वांगानं सुखी आहोत. खरं तर ती प्रमाणाची साखळी सांगण्याचा मला मुहावरे ना, ते किती सुखी आहेत. नुसते सरळ सरळ प्रमाण सांगतो. त्यांना झोपायला गादी कशाची? सुखाचीच. सुखाचे शेजारी पहुड येईन. झोपेतून उठल्यावर आंघोळीला पाणी कोणतं? आनंदाचे डोही, डोहच. आंघोळ झाल्यावर घालायला कपडे कोणते? सर्व सुख ल्यालो आनंदाचे. बरं, कपडे घातल्यानंतर खायला काय? तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू. आणि आनंदाचे लाडू खाल्लं ढेकर कोणते?
तेची येतात ते ढेकर आनंदाचे, ढेकरापर्यंत आनंदी एवढे सुखी आहेत. काय कारण असेल? काय असेल काय कारण? आमच्याकडे सगळं असून आमची जीवन अशी, आणि त्यांच्याकडे सगळं काहीच नसून सुद्धा ते सुखी. नेमकं काय कारण असेल? अनेक पद्धतीने अनेक वक्ते कारण सांगतील. मला अभंगातले 2 शब्द धरून एक कारण सांगायचंय की एवढं सगळं असून आमचं जीवन का बरं सुखी नाही, आणि हे काहीच नसताना ते सुखी का आहेत? तर उत्तर माझ्या दृष्टीने असं आहे, माणसाचं एवढं स्वर्गमय जीवन नरकमय का बनलं, आणि त्यांचं असं हलाखीचं जीवन एवढं आनंदाचं का झालं? त्याचं एक कारण आहे, आमचं एवढं स्वर्गमय जीवन नरकमय जीवन फक्त 2 शब्दांनी बनवलंय. ते 2 शब्द आहेत चिंता आणि भीती. ह्या 2 शब्दांनी, चिंता आणि भीती. आम्हाला जगायची चिंता आहे आणि मरणाची भीती आहे. ह्या 2 गोष्टी. आणि साधूकडे त्या 2 गोष्टी नाहीत. त्यांना जगायची चिंता नाही आणि जन्म मरणाची भीती नाही. आम्हाला दोन्ही गोष्टी आहेत. एवढं असून सुद्धा चिंता आहे आम्हाला. ते जुने कीर्तनकार मंडळी सांगतात ना, एका सावकाराकडे एवढी श्रीमंती होती, त्याचं मोजमाप नव्हतं. त्यांनी मुनी मला सांगितलं, मुनीमजी आपली संपत्ती मोजा बरं. त्यानं संपत्ती मोजणी सांगितलं, मालक कॅल्क्युलेटर मध्ये सुद्धा अंक बसेना. मग एवढं सांगतो, तुमच्या 8 पिढ्याने बसून खाल्लं तरी संपणार नाही. एवढं किती पिढ्यांनी? 8 पिढ्याने बसून खाल्लं तरी हे संपणार नाही. खर तर सावकाराचा चेहरा खुश व्हायला पाहिजे होता, पण सावकाराचा चेहरा पडला. मुनिमानं विचारलं, काय झालं सावकार? नाही, नवी पिढी काय खाईल. सावकार मुनी मोठा हुशार होता. त्याने, महाराज ह्या बाजूच्या डोंगरावर एक साधू राहतो, त्याला भेटून जाऊन भेटा आणि त्याला विचारा, तो नक्की सांगेन नव्या पिढीचं काय होईल. तो साधूकडे गेला. पण साधूकडे जात असताना मायबाप रिकाम्या हाताने जायचं नसतं, म्हणून त्यांनी जाताना काही फळं घेतली. साधूकडे गेला. दुपारची 1ची वेळ असावी. साधू जेवण करून निवांत बसलेले होते. हा सावकार गेला, फळाची पिशवी पायाजवळ ठेवली, दर्शन घेतलं आणि बाजूला बसला. त्या साधूनं त्या सावकाराला विचारलं, सावकार काय? आणि महाराज फळ आहेत. कशा करता? तुमच्या करता. लागत नाहीत म्हटलं, माझं पोट भरलेलं आहे, उचल घेऊन जा. नाही लागत मला. त्यांनी, महाराज राहू द्याव, संध्याकाळी कामी येतील. तो साधू म्हटलं, दुपारचं पोट भरल्यानंतर मी संध्याकाळची चिंता करत नसतो, चल उचल. सावकारानं पिशवी घेतली, सावकार निघाला. साधूने विचारलं, पण सावकार काम काय होतं? ते म्हणजे, काम झालं. तुमच्यात लक्षात आलं का नाही मला नाही सांगता यायचं, पण काम झालं. अहो मला कळू द्या ना, पण काय होतं आणि काय झालं? म्हणे, महाराज माझ्या 8 पिढ्या बसून खातील एवढं माझ्याकडे आहे, तरी मला चिंता आहे 8व्या पिढी 9व्या पिढीचं काय होईल. आणि मी तुम्हाला कोण्या तोंडानं विचारू, ज्याला दुपारचं झाल्यावर संध्याकाळची चिंता नाही? हे कोण्या तोंडानं विचार? कोण्या तोंडानं विचार? चिंता नाही साधूला. चिंता नाही गावी विष्णुदासाची. किती प्रमाण देऊ? साधूला चिंता नाही, आम्हाला मात्र चिंता आहे. आता एवढ्या माता मौल्या कीर्तनात शांत दिसत आहेत तुम्हाला, पण सगळ्यांच्या डोक्यात एकच चिंता आहे, सकाळी उठून भाजीला काय करायचं. हे तुकोबराच्या वचनात जर सांगायचं ठरलं तर नित्य उठून या खावयाची चिंता. आम्हाला चिंता आहे, साधूला चिंता नाही. तुका म्हणे वा हे मरणाचे भय. आम्हाला भीती आहे, साधूला जन्म मरणाची भीती सुद्धा नाही. ते तर काय म्हणतात, जन्म मृत्यू स्वप्नासारिखे आप त्यानं दिसे पारिके. तुका म्हणे अखंडित मुखे वाणी, अखंडित सुखे वाणी वदे मुखे प्रेमामृताचे. त्यांना जन्म मृत्यू काय वाटत नाही. उलट ते म्हणतात, मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. त्यांना जन्म मरण स्वप्नासारखं वाटतं. ज्ञानोबराय म्हणतात, स्वप्न होणे जागृती येता, काय पाय दुखती पंडूस होता. एकाला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये असं पडलं त्याला स्वप्न की तो पुण्याला गेल्या आणि एसट्या बंद झाल्या. म्हणजे तशा झालेल्याच आहेत, पण मी तेव्हाच सांगतोय. आणि यायला काहीच वाहन नाही, आणि तो पुण्यावरून नगरला पायी आला. हे स्वप्नात शक्य आहे म्हणा, पण एक सांगायला लागलो तुम्हाला. स्वप्नात किती चालत आला बाबा तो, पुण्यावरून नगरला आला. मग पाय दुखायला पाहिजे की नाही?
जागा झाला पण पाय दुखले नाही. का दुखले नाही? ते चालणं सुद्धा आभासिक होतं आणि ते दुखणं सुद्धा आभासिक होतं. म्हणजे स्वप्नातलं कोणतंच दुःख जागृतीत नसतं. हे जेवढं सहज आहे तेवढ्या सहजतेने जन्म आणि मृत्यूकडे ते पाहतात. प्रमाण ठिकाणं देता येतील. भीत नाही आता आपुल्या मरणा, त्यांना मरणाची काही नाहीये. आणि आम्हाला बापरे किती मरणाची भीती. मला वाटतं मरणाच्या भीतीत आमचे 2 वर्ष गेले. कशाच्या भीतीत? मरणाच्या. आम्ही नगरचे फोटो जेव्हा पाहायचो तेव्हा काटा उभा राहायचा. स्मशानात जागाच नाही. पण मला प्रश्न पडायचा एवढी नगर मध्ये का मरतात? मग माझ्या लक्षात आलं क्षेत्रफळामध्ये नगर जिल्हा पूर्ण महाराष्ट्रात 1 नंबर आहे. जुन्या काळात कसं होतं? पहिले केडगावचा मेलेला माणूस केडगाव मध्ये जाळला जायचा का? केडगाव मध्ये मरत नाहीत. इथलचा इथे, सुप्याचा सुप्याला, पारनेरचा पारनेरला. पण कोविड मध्ये तसं नव्हतं ना, सगळे नगरला. दाटी नाही होणार तर काय होणार? नंदा घरी झाली दाटी, वाणे घेऊन या ताटी. होणार नाही तर काय? असं चला. पण 2 वर्ष आमचे मृत्यूच्या कशात गेलेले? कोरोनाच्या भीतीत नाही गेले तर तात्पर्य कशाच्या भीतीत गेले? मृत्यूच्या भीतीमध्ये गेले. तू का म्हणे वाहे मरणाचे भय. दुसऱ्याचं कशाला सांगाव? गुरुजी जोशी सर, आम्ही रोज कीर्तनात सांगतो शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे. आत्मा मात्र कसा आहे? न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः आजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते. आत्मस्वरूप न हन्यते. हन्यमाने शरीरे. हन्यमान शरीर आहे. शरीर मरतं. अरे आत्म्याला मरण नाही. आत्मा आज आहे, अमर आहे. असं ठासू ठासू आम्ही दाव्याचे प्रवचन करतो. ठासू नैनम छिंदन्ते शस्त्राणी नैनम दहती पावको, असं कंबर बांधू बांधू सांगतो. पण ड्रायव्हर जेव्हा अचानक ब्रेक मारतो तेव्हा काय होतं ते आम्हाला न विचारले. मला एवढंच सांगायचं, आम्हाला जगण्याची चिंता आहे आणि मरणाची भीती आहे. आणि साधूला चिंताही नाही आणि भीतीही नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी. सगळे बोलत जा भजनाचा आनंद. हरीच्या दासा चिंता आगटते वार्ता. मला वाटतं भरपूर झाला विस्तार, पण ऐका. आम्हाला जर जीवन सुखी करायचं असेल ना, आमच्या जीवनातली भीती आणि चिंता गेली पाहिजे. जोपर्यंत जीवनातली तुमच्या चुकून तोंडातून शब्द निघाला, जोपर्यंत आपल्या जीवनातून चिंता आणि भीती जाणार नाहीत ना, तोपर्यंत आम्ही काही केल्या सुखी होणार नाही. संसारात श्रीमंत झालो तरी, आणि माफी मागून बोलतो, परमार्थाची साधना केली तरी चिंता जर जात नसेल तर. कबीर महाराज म्हणतात, फकीर होकर भी फिकीर करता है वो भी साला गद्दा है क्या फकीर, और करता क्या है फिकीर. अरे फकीर उसे कहते जो फिकीर नहीं करता.
अगर फिकीर करता है तो फिर फकीरी नहीं है. गेल्या पाहिजे. एक गोड छोटीशी कथा सांगतो, लक्षात येईल तुमच्या हा भाव, की जोपर्यंत आमच्या जीवनातली चिंता आणि भीती जाणार नाही, आम्ही काही केल्या आमचं जीवन सुखी बनणार नाही. एक गाव होतं, त्या गावात एक विहीर होती पाण्याची. एवढं मधुर पाणी, एवढं स्वच्छ पाणी, सगळं गाव त्या विहिरीचं पाणी पित होतं. पण एके दिवशी त्या गावामध्ये दोन कुत्र्याची भांडणं लागली, चार पायाच्या. आणि त्या दोन कुत्र्याच्या भांडणामध्ये ते दोन्ही कुत्रे त्या पाणी पिण्याच्या विहिरीत पडले. महाराज, कोण्या विहिरीत पडले? सगळं गाव ज्या विहिरीतलं पाणी पितो त्या विहिरीत ते दोन्ही सडली, विहिरीतच सडली दोन्ही कुत्रे. भांडणारे कुत्रे सडतच असतात. सध्या तर मी कुत्र्यांचं बोलतोय. असं चला, दोन्ही कुत्री सडली. आता गावात लोक पाणी प्यायला यायचे, पण पाण्याचा काय यायला लागला? दुर्गंध यायला लागला. गावातली पंच कमिटी बसली, अरे बाप, एवढं चांगलं आपल्या गावातलं पाणी, नाही वास कस काय येतो, काय केलं पाहिजे, या पाण्याचा वास जाण्याकरता काय केलं पाहिजे. सगळी पंचांची मीटिंग बसलेली. तेवढ्यात एकाने हात वर केला, सरपंच, ओ सरपंच, मी बोलू म्हणे. काय? त्या विहिरीत आत्तर टाकलं पाहिजे म्हणे, त्याच्याशिवाय वास जाणार नाही. लगेच एकानं गाडीला किक मारली, नगरमध्ये गेला. जेवढं अत्तर भेटल तेवढं, खस काय, चमेली काय, अजून मोगरा काय, केवडा काय, चार्ली म्हणतात बाबा. वारे वा, चार्ली चापली. अत्तरच नाव सांगायलो मी बी. चार्ली, अलकादरी, इथे ना. लेकिन बाबाजी बोलू, अभी तो फॉग चल रहा है. अत्तराच्या बाटल्या आणल्या आणि त्या विहिरीमध्ये टाकल्या. कशा करता? पाण्याचा वास जाण्यासाठी. 2 दिवस बरं वाटलं, पुन्हा वास यायला लागला. काय केलं पाहिजे? गावातली पुन्हा मीटिंग बसली. अरे करावं काय, अत्तर टाकून जमलं नाही. तेवढ्यात एक मला, त्या दिवशीच मला माहित होतं जाणार होतं, पण हे बोललं म्हणून मी काय बोललो नाही. म्हटलं, म्हणजे आता तू बोल, काय केलं पाहिजे. म्हणजे आपल्या पाण्याला पाप झाले, पापी झाले पाणी, त्याला स्वच्छ करण्याकरता पवित्र तीर्थाचं पाणी टाकलं पाहिजे. लगेच एकाला आळंदीला पाठवलं, ते इंद्रायणीचं पाणी घेऊन आला. एकाला पंढरपूरला पाठवलं, एकाला अयोध्येला शर्यू, एकाला काशीला, एकाला नर्मदेला, आपलं ओंकारेश्वरला, एकाला नगरला. नाही होय, जाऊ द्या मग, काय मला म्हणता काय की त्या नेप्ती नाक्या पुढच्या वड्याला काहीतरी नाव असेल तर, हा, सिना. मारा ते तीर्थच आहे. गटार आपण केले, ते काय आहे? तीर्थच आहे, पण गटार आपण केलं. तुम्ही जुन्या नगरांच्या रचना जर पाहिल्या तर पाण्याशिवाय ती नगर वसलीच जात नव्हती. असं चला, ते पाणी टाकलं तरी वाद जाईना. एक मला हे केलं पाहिजे, 3 दिवस न थांबता त्याच्याजवळ जप केला पाहिजे. कारण नावानं काही अपवित्र गोष्ट पवित्र होते. मग काय, दिवसभर माता मौलीने जप करायचा, रात्रभर पुरुषांनी. रात्री पुरुषांचा पारा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. रात्र पुरुष झालं की दिवसा स्त्रिया, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. हे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. काय सुरेल माणसं आहे तो, लय सुरेल श्रोते आहेत बा. लता दिदीच्या वर्ष श्राद्धाला तुमचंच गायन. तारीख रिकामी नाही म्हणू नका बरं. त्या दिवशी 3 दिवस जप केला.
पण वाद जाईल नाही गेला. एक कोणी आपण भागवत करू म्हणे, पाप योनीला गेलेला धुंदुकारी पवित्र झाला, तर पाणी काय चीज आहे म्हटलं, पाणी काय चीज आहे. ते म्हणे करा, भागवत केलं तरी वाद जाईना. सगळं गाव टेन्शन मध्ये, पाण्याचा वाद जात नाही. योगायोगानं त्या गावात मी गेलो, असं बऱ्याच गावात मी योगायोगानं जात असतो. आम्हाला जावं लागतं गावोगावी. त्या गावातल्या लोकांचं टेन्शन पाहिलं, मी म्हणलं पाटील अडचण काय, काय करावं महाराज, गेल्या महिन्यात पासून आमच्या गावातल्या पाण्याचा वास यायला लागलाय, उपाय सगळे सांगितले त्यांनी. म्हणलं पण वास कशामुळे येतो, काय नाही म्हणलं 2 कुत्रे सोडून पडलेले आहेत, मग ते काढले का, म्हणे नाही. मला सांगा, ते 2 सडके कुत्रे काढल्याशिवाय पाण्याचा वास जाईल का? मग किती उपाय केले तरी, आत्तर टाकलं तरी, नामजप केला तरी, यात्रा केली तरी, सडके 2 कुत्रे निघाल्याशिवाय पाण्याचा वाद जाणार नाही. तद्वत किती श्रीमंत व्हा, किती संपत्ती कमवा, पण हृदयातले चिंता आणि भीती नावाचे 2 सडके कुत्रे निघाल्याशिवाय जीवन सुखी बनणार नाही. किती प्रयत्न करा, मग 1 तोळ्याचे 10 तोळे करा, 2 बंगल्याचे 4 बंगले करा, पण जोपर्यंत 2 सडके कुत्रे निघणार नाहीत ना, तोपर्यंत काही उपयोग होणार नाही. साधू संत सुखी काय आहेत, कारण त्यांनी 2 सडके कुत्रे काढून टाकलेले आहेत. त्यांना चिंता नाही, भीती नाही. महाराजांना विचारलं का नाही, म्हणून चिंता नाही. न भ्यो गर्भवासा, म्हणून गर्भवासा न भ्यो, म्हणून आम्हाला भीती नाही आणि म्हणून आम्हाला चिंता नाही. का, कोणाला नाही, आम्हा दासा. एरवी जगात कोणाला चिंता नाही असं नाहीये, जगात कोणालाच भीती नाही असं नाहीये. फक्त आम्ही जे दास आहोत, आमच्या दासांना चिंता नाही, आमच्या दासांना भीती नाही. एरवी सर्व जग चिंतेत आणि भिंतीत गडून गेलेलं आहे, भीतीत गडून गेलेलं आहे. पण आम्हा दासा नाही. पण महाराज, या जगात कोण दास नाही, सगळेच दास आहेत. कोण दास नाही? आता कोण कोणाचा दास आहे? संत वाङ्मयातल्या किती याद्या सांगू तुम्हाला. का रे दास होसी संसाराचा, खर दुःखाचे डोंगर भोगावया, इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. हो, कोणाकोणाचे दास? महाराज, प्रत्येक जण दास आहेत. या जगात जेवढे पुरुष आहेत तेवढे दास आहेत. कोणाचे? तिचे. तिचे म्हणजे कोणाचे रे? बायकोचे. काय हुशार पोरगे, बायकोचे. हे म्हणलं ते बरोबर आहे, कारण तुकोबाराचं प्रमाण आहे त्याला. जो जो पुरुष आहे, अरे पुरुषच म्हणलं, जो जो नवरा आहे असं म्हणावं लागेल. कारण आपण नाही कोणा बायकोचे दास, आपले बिलकुल बायकोचा दास तो करत नाही. आपण बिलकुल बायकोचं ऐकत नाही, बायकोच नाही. तुकोबाराचं प्रमाण आहे का? आधी शब्द सांगतो म्हणजे ते प्रमाण म्हणायला आपल्याला आनंद येईल. तुम्ही बी आनंद लुटायचा आहे भजनाचा. बाईलेचा दास पितरासी उदास. सगळ्यांनी म्हणायचं, बाईलेचा दास पितरासी उदास, भीक भिकाऱ्यास नये दारा, भीक भिकाऱ्यास नये दारा. आता ऐका प्रमाण चालीत म्हणून. बाईलेचा दास पितरासी उदास, बाईलेचा दास पितरासी उदास, बाईलेचा दास पितरासी उदास, बाईलेचा दास पितरासी उदास. बाईलेचा दास पितरासी उदास, बाईलेचा दास पितरासी उदास, बाईलेचा दास पितरासी उदास, बाईलेचा दास पितरासी उदास. भीक भिकाऱ्यास नये दारा, भीक
जोरात वाजवा. तुंका तुंका रे त्याच्या तोंडावरी. ए भिका भिकाऱ्यास नये दारा थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी. थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी. ए भिका भिकाऱ्यास नये दारा तुंका तुंका रे त्याच्या तोंडावरी. तुंका तुंका रे त्याच्या तोंडावरी. कोणाचा दास? कोणी इंद्रियाचं दास, कोणी बायकोचं दास. तुकोबऱ्याचं प्रमाणे म्हणून विस्तार करतोय. बाईलेचा दास, पितराशी उदास, भिक भिकाऱ्यास नये दारा थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी. तुकाराम महाराजांनी आपल्याला थुंकायला काही जागा सांगितल्यात. मुखे बोले ब्रह्मज्ञान, मने धन आणि मान, थुतो त्याच्या तोंडावरी. अहम बोले ब्रह्म, नेने भक्तीचे ते वर्म, थुतो त्याच्या तोंडावरी. खूप प्रमाणात असे गात्यात. तुम्ही पारायण केलंय ना, अनेक वेळा चरण आला असेल. तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका, जातो यम लोका भोगावया. त्यात जिथं थुंकायच्या ज्या जागा आहेत त्यात ही एक जागा आहे. बाईलेचा दास, थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर. कोण नाही बायकोचं दास? मगाशी बोलल्याप्रमाणे मी सोडलो तर. एका राजाला वाटलं म्हणे प्रधानजी आपल्या नगरात बायकोचं ऐकणारे किती येतं, न ऐकणारे किती येतो. म्हणे कशाला राजे साहेब, हा विषयच काढू नका, स्टॉप करा बरं तुम्ही. नाही नाही, कळायला पाहिजे बायकोचं ऐकणारे न ऐकणारे. अहो नको राजे साहेब, नाही नाही नाही, पुढच्या रविवारी सगळ्या गावातले पुरुष बोलून घ्यायचे म्हणे. असे दरबारात बोलून घेतले, पूर्ण दरबार भरला. ऐका मंडळी हो, आज आपल्या गावामध्ये एक स्पर्धा घ्यायची. जे बायकोचं ऐकतात ते वेगळे करायचे, तर न ऐकायचे ते वेगळे करायचे. पण ऐका, पण पद्धत अशी आहे, तोंडानं कबूल न करता क्रियेवरून ओळखायचे. म्हणजे काय क्रिया आहे? इकडे सफरचंदाचे टोपलेत आणि इकडे घोडे उभे. एका बाजूला काय होते? घोडे, आणि एका बाजूला काय होते? सफरचंद. जो बायकोचं ऐकतो त्याने सफरचंद घेऊन जायचं, आणि जो बायकोचं ऐकत नाही त्याने घोडं न्यायचं. तुमचा काय अंदाज आहे, गर्दी कोण्या वाट्यावर जास्त होईल? हा, गर्दी कुठं होईल का हो महाराज? म्हणजे तुमचा काय अंदाज आहे? सफरचंदाकडे. लग्न न झालेले सुद्धा सांगायला लागले गर्दी कुठं होईल. कारण त्यांना आईशी दशा येईल पुढे, तो मन होईल वेडे, तव चिंतून ठाकी रोकडे आत्म येत. गर्दी कुठं? जेतेचं सफरचंद घेऊन जायचं, पण पार संध्याकाळच्या वेळेला एक 5-7 फुटाचा उंच अशा पिळदार मिश्यान गिश्या तो आला, घोडा सोडायला लागला. राज ए घोडा कस काय सोडतो? बायकोचं ऐकत नाही म्हणला आपण. वा 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 रे वा पट्ट्या, माझ्या नगरीत एक तरी असा निघाला बायकोचं नाही ऐकणारा, घेऊन जा घोडा. तो घोडा घेऊन गेला, राजा हातपाय तोंड धुवून जेवायला बसतो न बसतो तेवढ्यात तो घोडा घेऊन वापस आला. राजाने विचारलं घोडा का रे वापस आणला? काय नाही म्हणे, हा काळ आहे, आम्हाला पांढरा पाहिजे. मग सोडताना लक्षात नाही आला का? नाही, मला वाटू लागलं काळाचा असं, पण बायको म्हणली काळा चांगला नसतो. लक्षात आलं वाटतं तुमच्या? राजा मला घोडा ठेवून सफरचंद घे निघ. राजाचं जेवण झालं, राजा पान खात बसला. तेवढ्यात प्रधान आला. प्रधान म्हणला महाराज तुम्ही आज नाराज आहेत, माझ्या लक्षात आलेलं आहे की एवढं मोठं पुरुषार्थी नगर एकही गडी असा निघाला नाही बायकोचं नाही ऐकणार. पण खरं सांगा राजे, तुमची स्पर्धा ठेवण्यात चुकली नाही. काय तुम्ही एका बाजूला सफरचंद एका बाजूला घोडे ठेवले. असतील अशी काही मंडळी बायकोचं नाही ऐकणारी, पण घोडं नेऊन काय करतील? घोडा आणि महाराज सांभाळणं सोपं आहे का? तुम्ही काय करायला पाहिजे होतं राजे? एका बाजूला सफरचंद एका बाजूला सोनं ठेवायला पाहिजे होतं. लोकांनी सोनं नेलं तरी असतं. राजा म्हणला प्रधानजी माझ्या मनात तेच होतं, पण राणी ऐकत नव्हती. प्रधान म्हणला मग सफरचंद अख्खा खाता का कापून देऊ? राजाने विचारलं पण प्रधानजी ही चर्चा तर उद्या दरबारात करता आली असती, एवढ्या रात्री का आली? दमच खाय ना तिने आतात पाटील म्हणला. राजा म्हणला मग सफरचंद घेऊन जाता का पाठवून देऊ? विठाला 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 बाईलेचा दास.
जाऊ द्या, कशाला एवढं झोमण्यासारखं लय बोलू नये माणसाने. जो ज्याची ज्याची शरीरावर आसक्ती आहे ते सगळे आपण प्रकृतीचे काय आहोत, दास आहोत. ज्ञानोबराची ओवी बघा, आधीची प्रकृतीचे पायिक वरी भोगा लागी रंक. काय ज्ञानोबराची गोड भाषा आहे. आधीच कसेच आहे हे प्रकृतीचे पायिक म्हणजे प्रकृतीचे दास आहेत. वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले ज्ञानेश्वरी जेव्हा जेव्हा शब्द यायचा ना, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी, निवृत्तीदास शब्द आला ना बाबा की घुले बाबा लगेच म्हणायचे बुवा ज्ञानोबरा निवृत्तीचे दास आहेत आणि आपण प्रवृत्तीचे दास आहोत. हे विठ्ठल बाबा घुलेंचे वाक्य आहेत. सगळे दास आहेत पण आम्हा दासा चिंता नाही. एरवी सगळ्यांना चिंता आहे पण आम्हा दासा म्हणजे आम्ही कोण? धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. पक्वाजाच्या ज्या चाट आहेत ना त्याच्या आवाज थोडे कडक करा. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. ए दास विठोबाचे झालो, ए दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, ए दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, आम्ही नाचे दास त्याचा पंढरी वास. धन्य 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 आम्ही जन्म आलो, धन्यत आम्ही जन्माला आलो. आम्ही कोणाचे दास झालो? विठोबाचे. एक प्रमाण देतो आता जुळवणे करणारी आणि मग अभंगात प्रवेश करतो. किती गोड प्रमाण आहे का महाराजांचं. आम्ही विठ्ठलाचे दास चिंता झुंगारिली आस. आम्ही चिंता का झुंगारली? आम्ही विठोबाचे दास असल्यामुळे आम्ही चिंता झुंगारून टाकली. म्हणजे या जगात सगळेच चिंतेने ग्रस्त आहेत, सगळेच भीतीने ग्रस्त आहेत. भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्तेंद्रपालात भयम माने दैन्य भयम बले रिपु भयम रूपे जराया भयम शास्त्रे वाद भयम गुन्हे खलु भयम ओ काय कृतांतात भयम. पुढे भर्तृहरी म्हणतो सर्व वस्तू भयावह नृणाम. आता पुढचं आपल्याला नंतर बोलायचं. सगळेच भयग्रस्त आहेत, आम्ही मात्र नाही. का? आम्ही दास असल्यामुळे. कोणाचे? विठोबाचे. महाराज मग आम्हाला त्याचं दास्यत्व करायचंय, पण ज्याचं दास्यत्व करायचं त्याचा बायोडाटा कळाला पाहिजे, त्याची माहिती कळाली पाहिजे, त्याचा स्वभाव कळाला पाहिजे, त्याचं लक्षण कळालं पाहिजे, त्याचं रूप कळालं पाहिजे. प्रमाण देतो फक्त.
ज्यांचा आम्हाला दास्यत्व करायचंय त्याच्या रूपाचाही परिचय साधू संतांनी करून दिला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी त्याच्या स्वभावाचाही परिचय करून दिला. तैसा नवे देवराव याचा कृपाळू स्वभाव त्याच्या लक्षणाचाही विचार केला. आनंद अद्वय नित्य निरामय सगळ्या अंगानं जसा त्याचा परिचय करून दिला तसाच एक 5 विशेषत्वाने आपण बोलू 5 चिन्हांनी ज्याला शास्त्रामध्ये लिंग म्हटलं जातं. 5 लिंग म्हणा 5 चिन्ह म्हणा किंवा 5 लक्षणं म्हणा. त्या 5 लक्षणाने आम्ही ज्याचे दास असल्यामुळे आमच्या जीवनात चिंता आणि भीती नाही त्या परमात्म्याची 5 लक्षणं महाराज त्याचा परिचय पहिल्या चरणात करू. भोळे भाविक भोळे भाविक जुनाट चांगले भोळे भाविक भोळे भाविक भोळे भाविक जुनाट चांगले भोळे भाविक भोळे भाविक भोळे भाविक जुनाट चांगले भोळे भाविक भोळे भाविक भोळे भाविक म्हणून आम्हाला भीती नाहीये. आम्ही दास आहोत. पण अशा आयऱ्या गैऱ्याची नाही. विठोबाची कसा आहे तो? भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे,
चांगला आहे आणि भक्तानं जसा हो म्हटलं तसा होणार आहे. 5 लक्षण आहेत. एका लक्षणाचा विचार निदान 2 तास करावा लागेल तर चिंतन पूर्ण होईल. म्हणजे अजून किती तास आपल्याला चिंतन करावं लागेल? 10 तास करावं लागेल. कारण प्रत्येक लक्षणाला एक पूर्व पक्ष आहे आणि पुन्हा त्याचं खंडन आहे आणि पुन्हा चिंतनाची सैद्धांतिक विचार आहे प्रत्येक लक्षणाचा. पण सगळ्याचा करण्याऐवजी आपण एकटा भोळा शब्द राहिलेल्या 1.5 तासात पाहू. नाही किती 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 राहिल्या 15 मिनिटात पाहू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. फक्त भोळा शब्दातच राहिलेलं कीर्तन गोळा करायचं आता. केवळ भोळा. खर तर आपल्याकडे शब्दाचे अर्थ करत असताना 4 पद्धतीने केला जातो. एक शब्दार्थ आहे, एक लक्ष्यार्थ आहे, एक गौणी आहे आणि एक व्यंग आहे, ज्याला व्यंजना म्हणतात. सगळ्याच ग्रंथामध्ये हा विस्तार नाही. पहिल्या 2 विचार मात्र अनेक ग्रंथात आहे. शब्दार्थ आणि लक्ष्यार्थ, ज्यालाच वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ असे 2 शब्द आहेत, अर्थ आहेत. शब्दार्थानं पाहू भोळा शब्द ह्याला जुळतो का? शब्दानं नाही जुळत महाराज. कारण का? तुकाराम महाराज भोळा म्हणतात पण हा भोळा नाही, चांगला गाबोळा आहे. बरं, एक तर अडचण आहे भोळ म्हणण्यात, तर शब्दानं लक्षण काही शब्दानं तर काही सिद्ध होतच नाही. आणि पुन्हा तुकोबर आहे त्याला भोळ म्हणून वदतो व्याघात करायला लागली. वदतो व्याघात म्हणजे काय? आपल्याच बोलण्याने आपलं खंडन करायचं. एक म्हणू लागला, मे मुखम जिव्हा नास्ती, माझ्या तोंडात जीभ नाहीये. मम पिता ब्रह्मचारी, मम माता वंध्या असती. माझ्या तोंडात जीभ नाहीये, माझा बाप ब्रह्मचारी आहे, माझी आई वांज आहे. कोण म्हणतोय? तो म्हणतोय. ह्यानं काय व्हायला लागले? अरे तुझ्या तोंडात जीभ नाही तर बोलतो कस काय? आई वांज आहे तर तू झाला कस काय? तू झाला तर ती वांज कस काय? आपल्याच बोलण्याने आपलं खंडन. ह्या तुकाराम महाराजांचे प्रमाण आहेत. काळीचार धरा. चतुरा तू शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी. गुण लावण्याची खाणी, गुण लावण्याची खाणी, गुण लावण्याची खाणी, गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा मणी, धन्य तुझी विठोबा. मुकुट सकळा मणी, धन्य तुझी विठोबा. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुझी विठोबा. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा मणी, धन्य तुझी विठोबा. महाराज काय म्हणले? हा कसा आहे? चतुराचा शिरोमणी. आज काय म्हणतायत? भोळा. अहो खरंच हा नुसता चतुर नाही, चतुर तरी चतुरा राव. तो किती चतुर आहे त्याची महाभारतातली एक कथा सांगतो आणि 8 तास घेतो. ऐका, तो किती चतुर आहे. सगळ्यांना माहिती आहे कौरव पांडवांचं युद्ध ठरलेलं आहे. दुर्योधनही मदत मागायला गेलेला आहे, अर्जुनही गेलेला आहे. कौरवाच्या वाट्याला दुर्योधनाच्या वाट्याला नारायणी सेना आणि अर्जुनाच्या वाट्याला फक्त कृष्ण आलेला आहे. सगळ्यांना कथा माहित असल्यामुळे विस्तार करून वेळ नाही घालवला. फक्त मूळ स्वर धरा आहे ना, झाला की नाही. आणि दुर्योधन तर घेऊन गेला सैन्य. अर्जुन देवाजवळ बसलेला होता. भगवंताने अर्जुनाकडे पाहिलं. अर्जुना, मला तुझं काही खरं दिसत नाही, तुझा एक्झिट पोल सांगू का म्हटलं. कोण म्हणले? भगवान. कोणाला? अरे तुझा एक्झिट पोल सांगू म्हणजे काय एक्झिट पोल आहे? ऐका, दोहे 2 लय गोड दोहे आहेत. हार तेरी निश्चित है,
तो हो जाएगा उदास, एवढी हिंदी नक्कीच कळते सर्वांना. हार तेरी निश्चित है तो हो जाएगा उदास, माखन तो दुर्योधन ले गया और छाछ बची है तेरे पास. मला वाटतं अर्जुना तो हारणार आहेस, कारण लोणी दुर्योधन घेऊन गेलाय आणि ताक तुझ्याजवळ उरलंय. कारण मी तर युद्ध करणार नाही, शस्त्र हातात घेणार नाही, युक्तीच्या 4 गोष्टी फक्त सांगणार आहे, बाकी काही मी करणार नाही. मला तर दिसून येतं की तुझी काय आहे. हा रे सुपडा साप. शेवटी अर्जुन आहे तो. अर्जुन म्हणला नाही नाही भगवान ऐका, देऊत नका तुम्ही, थांबा, ऐका भगवान, नाही, जीत मेरी निश्चित है, मैं न होऊंगा उदास. ऐकताय ना, जीत मेरी निश्चिंत है, मैं न होऊंगा उदास, माखन ले गया तो क्या हुआ, लेकिन माखन चोर है ना मेरे पास. अरे लोणी घेऊन म्हणून गेला म्हणून काय झालं, पण माखन चोरणारा इथं आहे ना, लोणी चोरणारा. आता तीच घटना ऐका पुढं. दुर्योधन गेला आणि दुर्योधन राजमहालात प्रवेश केल्याबरोबर भांजे, ज्याने महाभारत मालिका पाहिलेली ते हसले बघा पटकन. भांजे कोण, मामा शकुनी मामा. क्या हुआ, म्हणजे मामा आपल्यासारखं झालं. सगळी नारायणी सेना आपल्या बाजूला, तो एकटा कृष्ण तिकडे गेला. बरं त्याला घेऊन करायचं काय, तो युद्ध करणार नाही, शस्त्र हातात घेणार नाही, सांगीन गोष्टी युक्तीच्या 4. अहो त्याला युद्धाला न्यायचं होतं, त्याला थोडीच केडगावला सप्त्याला न्यायचंय आपल्याला 4 गोष्टी सांगायला. पण मामाने डोक्यावर मारून घेतलं, दुर्योधन काय करून बसलास म्हणजे. आणि नारायणी सेना मिळाली नसती तरी चालले असतो, पण कृष्ण आपल्याकडे पाहिजे होता. काऊ देवा, कारण काय, ते काय असो म्हणे, म्हणजे आता पर्याय काय, आता होऊन गेलं म्हणे, पण एक पर्याय आहे. हा जसा नारायण आहे तसा बळीराम दादा नर आहे, तेवढा आपल्या पार्टीत आण. मग हा दुर्योधन गेला आणि बळीराम दादाची एवढी सेवा केली. बळीराम दादाने त्याला गदा युद्ध शिकवलं, आपली पोरगी दिली आणि दिल्यावर विचारलं बोल दुर्योधना काय पाहिजे. तो म्हणला मामा काही नको, सासऱ्याला काय म्हणतात तुमच्याकडे, फक्त तुम्ही आमच्या पार्टीत या, बस आलो म्हटले. आणि भगवान कृष्णाच्या लक्षात आलं बळीराम दादा त्या पार्टीत गेले. अवघड झालं म्हणे, दादाला कुणी आवरायचं. दादानं जर मुसळ काढलं तर 100-200 आणि नांगर काढला की 1000-2000. व्हिडिओ म्हटलो नाही मी. दादाला कोणी आवरायचं. आता काय करायचं, आता बघा ही चतुर किती आहे. ज्याला तुकोबराज भोळा म्हणतात, हा कसा गाबोळ आहे तो आहे का. तुम्हाला राजनीतीचा नियम सांगतो, असं होणार नाही पण कल्पना करा. महाराजांचं नाव काय, सूरज महाराज. सूरज महाराज माझ्या विरोधात उभे आहेत. तसं होणार नाही, सूरज महाराज राहता उभे. हा काय नाही अभ्यास. माझ्या विरोधात कोण उभे आहेत, सूरज महाराज. आणि दरेकर महाराजाच्या मागं 500 मत आहेत. किती राज, आणि दरेकर महाराजाचा सगळा कल सूरज महाराजकडे. हो एका जातीचे आहेत ना. हे वादक ते वादक आहे ना, एका राशीचे. त्यांचा कल कुठे आहे, त्यांच्याकडे. मग राजनीतीचा नियम असा आहे, लक्ष देऊन ऐका. दरेकर महाराजाचे 500 मत मला नाही पडले तरी चालतील, पण सूरज महाराजाला पडले नाही पाहिजे याची काळजी घ्यावी लागत असते. याला म्हणतात मतफोडीचं राजकारण. ह्याला बी लय आवडते वाटतं राजकारण. मग लगेच आवाज वाढला, राजकारण म्हणलं की लय गुदगुल्या. सभेसारखाच माईक झालाय आता. त्यांची मत नाही पडले तरी चालतील, पण ह्यांना पडू द्यायची नाही. बळीराम दादाचा फायदा आम्हाला नाही झाला तरी चालेल, पण दुर्योधनाला होऊ द्यायचा नाही. ऐका ही चतुर किती आहे, ऐका बरं. एके दिवशी कौरवाची प्रायव्हेट मीटिंग चालू होती आणि कृष्णानं आपला माणूस जवळ बोलवला. इकडे रे म्हणे. काय, त्यांच्या मीटिंग मध्ये जायचं. काय करायचं, बळीराम दादाला आवाज नाही, खुनवून बाहेर बोलवायचं, खुनेने. मग बाहेर आल्यानंतर काय नाही, त्यांना म्हणायचं तुम्हाला भगवान कृष्णानं नमस्कार सांगितलं. काय बोलतो राव देवा, अहो चिडतील ना ते, शेवटी दादा आहेत ते.
चिडले तर दुसरं विचारायचं तिळाचा भाव काय चाललाय, पण मोठ्याने नाही बरं, कानात विचारायचं तिळाचा भाव काय चालला असं विचारायचं. हा कृष्णाचा माणूस गेला. कौरवाची मीटिंग बसलेली होती. असं तिथं चाललं होतं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते कावरे बावरे झाले, आता कोणाला बोलायला लागले बाबा. बैराम दादा आले. काय रे काय काम आहे म्हणजे? कान इकडं करा. काय तुम्हाला कृष्णानं नमस्कार सांगितलं? मूर्ख, त्याचा पोरकटपणा गेला नाही, तुझा गेला नाही काय? एवढ्या महत्वाच्या मीटिंग मधून फक्त नमस्कारासाठी बोलवायचं असतं? बावळट कुठले काही करतात. नाही नाही, अजून एक काम होतं म्हणजे काय? कान इकडं करा. काय तिळाचा भाव काय चालला? त्या मार्केट यार्डात जाऊन विचार. मला काय विचारतो? ऐकला नाहीत, काय नाही काय नाही. तनतन करत दादा मीटिंग मध्ये परत गेले. परत गेल्यानंतर दुर्योधनाने सगळं पाहिलं होतं. दुर्योधन म्हणला, दादा तू कोण होता? कृष्णाचा माणूस होता. आणि आम्हाला का माहित नाही का? काय म्हणत होता? काय नाही, तुम्हाला कृष्णाने तुम्हाला नमस्कार सांगितलं. नमस्कार सांगायला एवढ्या महत्वाच्या मीटिंग मधून कोणी बोलवत असत? ते म्हणे, अरे दुसरे एक विचारलं दुर्योधना की तिळाचा भाव काय चाललाय, तुम्हाला कशाला विचारेल? खरं सांगा तुम्हाला काय विचारलं? अरे दुर्योधना खरंच रे, मला नमस्कार आणि दुसरं वाक्य तो काय म्हटला? तिळाचा भाव काय चाललाय. दादा खरं बोला, तुम्ही खोरं बोलत नाहीत. तुम्ही शरीराने इकडे आहेत, मनानं तिकडे आहेत, असं चालणार नाही. तुम्हाला माहिती आहे दादाला राग यायला काही लागत नाही. पाणी सोडा म्हणलं तरी दादाला राग येतो. दादाला राग यायला काही वेळ लागत नाही. बैराम दादा म्हणले, मी तुझा सासरा, तुला गदा युद्ध शिकवलं, मी तुझा गुरु, आणि मला म्हणतो खोटं बोलायचं? खोटं बोलता म्हणून? हा चल, मला युद्धात करायचं नाही. घेतला कमंडलून बळीराम दादा गेले तीर्थयात्रेला. बघता काय काम झालं ना आपलं? काम झालं. गात्यात एक प्रमाणे, दुराविला सखा बळी भद्र, दुराविला सखा बळी भद्र, दुराविला सखा बळी भद्र, साहेची बब्रू पांडवा पारिखा, साहेची प्रभू पांडवा, साहेची बब्रू पांडवा पारिखा, साहेची प्रभू पांडवा, दुराविला सखा बळी भद्र, दुराविला सखा बळी भद्र, दुराविला सखा बळी भद्र. पांडवा पारिखा बब्रू नस आहे, आणि पांडवा पारिखा बळीभद्र सुद्धा काय केला? दूर केला. याच्यावर माधव महाराज मगर ही गोष्ट सांगायची. महाभारतात आहे की नाही मला माहित नाही, पण मी तात्याच्या तोंडून, जुन्या मंडळीच्या तोंडून ऐकलेली. हा एवढा चतुर, आणि तुकाराम महाराज त्याला भोळा म्हणतात. कस काय बरं भोळा म्हणतात? एक दोन वाक्य आपण पाहू आणि थांबू. ऐका, जेव्हा शब्दानं जुळत नाही तेव्हा लक्षणा करावी लागत असते. राम पाणी आण, शब्दानं शब्दार्थ कळून जातो. पण एकानं सांगितलं, पाहुणे आले होते, आणि त्यानं बायकोला आवाज दिला, ए पाहुणे आले, 4 कप चहा ठेव. पण बायको थोडी इज्जतीची होती. ती म्हणली, अहो इकडे धोत नाही. इज्जतवान होती ती. आणि एखादी, हा चहा ठेव, दिसला वार करे की आणला, हाय का घरात दुधाचा पाता? बाबा बाबा, लय चवा ठेव आणतात काय काय बाय, अवघड का. दूध नाही, बाळू इकडे. आणि काय, चल दूध घेऊन ये. बाबा दूध कुठून आणायचं? अरे गवळ्याच्या वाड्यावरून. कुठे गवळ्याचा वाडा? गंगायाम घोषा, गंगेवर गवळ्याचा वाडा आहे. बाळा पळत तांब्या घेऊन गंगेच्या वाट गंगेकडे गेला. अर्धा तास झाला, बघतच राहिला. बाळू आला का ग? नाही. अजून कसा आला नाही? बापच गेला. हे बाळ्या, पाहुणे आलेत ना, चल ना घरी. बाबा पण दूधच नाही भेटलं. तुला म्हणलं तर गवळ्याच्या वाड्यावरून घे. पण तुम्ही काय म्हटले? गंगेवर गवळ्याचा वाडा. गंगेवर गवळ्याचा वाडा कुठे? इथं तर शेवाळ आहे. गंगेवर काय आहे? शेवाळ आहे. म्हणजे त्याने अर्थ काय केला? न्यायाच्या भाषेत सांगतो, भगीरथ रथ खादा व छिन्न विशिष्ट जलप्रवाह गंगा घेतला, आणि त्या प्रवाहाच्या अधिकरणावर आधेता गोशाची घेतली.
म्हणजे भगीरथ रथ खादा व छिन्न विशिष्ट जलप्रवाह निष्ठ अधिकरण निरूपित आधेयता त्यानं घोषावर घेतली. पण तिथं तो दिसेल का? नाही. अ बाबा गवळ्याच्या वाड्यात तुम्ही गंगेवर म्हटले, तिथं नाही ना. अरे बावळटा, जेव्हा शब्द कळत नाही तेव्हा लक्षणं करायची असते. म्हणजे काय करायचं असतं? शक्य संबंधो लक्षण. हा शक्य संबंध कुठे आहे? शक्य कुठे? शक्य काय? गंगायाम, गंगा आहे. मग गंगेवर तर गवळ्याचे वाडे दिसत नाही. मग आता शब्दानं जोडे ना. मग आता काय करायची? लक्षण. आणि लक्षणाचं लक्षण काय? शक्य संबंध. शक्याचा संबंध कशाशी? त्या गंगेचा संबंध तीराशी. अर्थ करा गंगेच्या तीरावर. ह्याला काय म्हणतात? लक्षण. त्याच्यातही 3 प्रकार आहेत. कधी काही त्यागावं लागतं, कधी काही घ्यावं लागतं, कधी त्यागावं लागतं आणि काही घ्यावं लागतं. ज्याला जहद, अजहद, जदाजद किंवा भागत्याग लक्षण असं म्हटलं जातं. जदाजद. पण हे लोकांना शास्त्रातली उदाहरणं कळत नाही. जरा गावरान एक सांगू का? गावरान उदाहरण सांगतो तुम्हाला. लक्षण लईच भारी आहे. 2 सुना सासूला म्हणले, आत्याबाई दिवाळीला आम्ही माहेराला जाऊ का? जाऊ का? आणि फराळ तुमचा बाप करणार आहे का? हा दृष्टांत कोण्या काळातला आहे? ज्या काळातलं सासवांचं चालायचं त्या काळातला. ज्या काळात सासूचं चालायचं त्या काळातला. त्या म्हणल्या, आत्याबाई आम्ही दोघी उद्या दिवसभरात सगळा फराळ करतो, पण आम्हाला जाऊ द्या. ठीक आहे, उद्याच्या उद्या झालं पाहिजे म्हटले. मग दोघी सकाळीच उठल्या. एक बसली दळायला आणि एक बसली तळायला. तळणारी घामानं गर्ग झाली आणि दळणारीचा हात गळून आला. ती दळणारी म्हणली, आता ऐकलं का अक्का? जावला म्हणते मोठ्या, माझा हात गळून आला. मग आता तुम्ही जात्यावर बसा, मी चुलीवर बसते. ती काय म्हणली? आमच्याकडे गुरुजीचे काही शिष्य पाठ घेणारे इरळतकर महाराज, त्यांचा लय पेटंट दृष्टांत आहे ह्या लक्षणेसाठी. आत्या अक्का आता तुम्ही जात्यावर बसा, मी चुलीवर बसते. जात्यावर बसा म्हणजे जात्यावर बसायचं का? नाही. जात्याचा संबंध काठाशी, काठावर. ह्याला म्हणतात लक्षण. पण त्याला संबंध असावा लागतो. आता देव भोळा आहे, शब्दानं जोडे ना. आता भोळ्याचा संबंध काय करायचं? लक्षणा जुळत नाही. म्हणजे जिथं लक्षणा जुळत नाही तिथं गवणी करावी असं म्हणतो. सिंहो देवदत्ता. हा देवदत्त काय आहे? सिंह आहे. याला उदाहरण काय? 2च मिनिटात आणि मग सरळ उदाहरण काय? माळीवाड्यामध्ये 2 मित्राची गाठ पडली. काय किती दिवसानं भेटला रे म्हणला तू. चल चल घरी चला, आधी चहा प्यायल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही. देवीच्या केडगाव मध्ये आणलं आणि 2 गप्पा मारत बसले. आणि समोर पेपर पडला होता आणि पेपरला बातमी होती, देवी केडगाव परिसरात वाघाचा सुळसुळाट. हेडलाईन काय होती? वाघाचा सुळसुळाट. ह्यांच्या गप्पा चालू झाल्या. हा आलेला मित्र म्हणला, का रे लग्न झालं का नाही? झालं म्हणला. किती मुलं आहेत तुला? पाहुणा काय विचारतो याला? किती मुलं आहेत? तर मला 2 मुलं आहेत. एक पहिलीला आहे आणि एक दुसरीला आहे. मुलं किती आहेत? 2. एक काय कोणाला? एक कसं आहे? एक पहिलीला आहे आणि एक दुसरीला आहे. तुमच्या डोक्यात जो अर्थ आहे तो आधी काढून टाका. इथं पहिलीच भेटणं तर दुसरी कुठून आली? एक पहिलीला आहे म्हणजे एक पहिल्या वर्गाला आहे आणि एक दुसरीला आहे म्हणजे दुसऱ्या वर्गाला आहे. असंही असं जनाला म्हणायचं होतं. मोठ्याचं नाव काय रे? राम. पण याचं लक्ष तर हेडलाईन कडे. वाघाचा सुळसुळाट. मोठ्याचं नाव काय रे? राम. बारक्याचं नाव काय रे? श्याम. नाव बरे का बदलायचे? छान आहे तर राम श्याम आहे. श्याम कुठे? झोपला म्हणे. राम कुठे? खेळायला गेला. त्याचं लक्ष त्या हेडलाईन कडेच. वाघाचा सुळसुळाट. आणि तेवढ्यात राम पळत आला. आल्याबरोबर हा म्हटला, आला माझा वाघ. या पाहुण्याने धोत्राचा चोंगा असा धरला आणि चिंग चिंग चिंगाटच पळत सुटला. अरे अरे थांब, चहा पिऊन जा. अरे अरे थांब. चहा नको मला. वाचलो तर चहा. मग तुला झालं काय बेरा? तू म्हणा वाघ आला. अरे मी माझ्या लेकराला म्हणलो वाघ. आता राम काय आहे? वाघ आहे. मग रामासारखा जबडा आहे का? नाही. शब्दानं जुळायला लागले का? नाही. लक्षणा करता येईल का? शक्य संबंध. वाघाचा न्याचा संबंध किती अन्वयानं लावता येईल? समान्वयानं लावता येईल का दुरान्वयानं लावता येईल?
कसाच नाही. मग इथं काय संगती आहे? वाघात जसे गुण आहेत तसे गुण सिंह देवदत्तात आहेत. सिंह देवदत्ता हा सिंह जसा शूर आहे तसा देवदत्त काय आहे? शूर आहे. गुण सादृश्याने. लोकाला असे शास्त्रीय पटत नाही. एक गावरान माहेराला आलेल्या पोरीला मैत्रिणीनं विचारलं, बाई तुझं सासर कसं आहे? बरे म्हटले. सासरा कसा आहे ग? म्हणे भोळा शंकरच आहे. सासू कशी आहे? येड्या बाबळी खालीची मरी आहे म्हटली. बाई ननंद कशी आहे? पक्की लवंगी मिरची. आणि नवरा ते होतं बैलच आहे म्हटलं. आता ही सासूला सासऱ्याला काय म्हटली? भोळा शंकर. सासूला काय म्हटली? मरी आहे. नंदाला काय म्हटली? लवंगी मिरची. नवऱ्याला काय म्हटली? बैल. हा आता नवरा बैल आहे का? नाही. बैलात जसे गुण आहेत तसे गुण. लवंग मिरची म्हणजे एवढीच आहे का? नाही. ती जशी तिखट आहे तशी ह्याला गुणसादृश्याने विचार म्हणतात. ह्याला गौणी म्हणतात. आता भोळा शब्द शब्दानं जुळत नाही, लक्षणं नाही. गौणी व्यंगार्थ आहे, पण त्याचं उदाहरण शास्त्रात साहित्यात अत्यंत शृंगारिक आहे. फक्त सरळ सांगून जातो प्रकरण पूर्ण करायचं म्हणून. गौणी कशी असते? व्यंगार्थ कसा असतो? एक पोरगा असा चालला होता आणि बाई त्याला आवाज देते, इकडे रे. म्हणे काय रे? तुझ्या हातात पुस्तक आहे. तू ज्योतिषी आहेस का वैद्य आहेस? तू जर ज्योतिषी असशील तर माझा नवरा 12 वर्ष झालाय निघून गेलाय, तो घरी कसा येईल त्याचा उपाय सांग. आणि तू जर वैद्य असशील तर मला सांग, माझ्या सासू आंधळी एकटीच, घरात एकटीच आहे, ती आंधळी आहे, तिला डोळे कसे येतील? सगळं बोलणं झालेलं आहे, अर्थ सांगत नाही. याचा अर्थ असा, एका मिनिटात सांगतो चला. याचा अर्थ असा आहे, मला तू आवडलेला आहेस, नवरा बी निघून गेलेला आहे, सासू आंधळी, घरात ये. ह्याला म्हणतात व्यंगार्थ. तिसरंच काहीतरी बोलायचं असतं, पण असं सांगितलं जात. हा व्यंगार्थ असतो. आपल्याला सगळे नाही, गौण अर्थानं पाहायचं. भोळ्याच्या याच्यात कोणते कोणते गुण आहेत ते पाहायचंय. पण कधी? एकदा हाताने टाळी वाजवायची, देवाचं भजन करायचं आणि भोळ्यातले 2 गुण ह्याला जोडून आपल्याला सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जय विठोबा.